मुंबई में इस समय मानसून अधिवेशन शुरू है और अधिवेशन में सभी की निगाहें विधायक सुधीर मुनगंटीवार द्वारा पूछे जाने वाले प्रश्नों की ओर है, क्योंकि वे लगातार प्रश्न उपस्थित कर सरकार को आड़े हाथ ले रहे हैं। वहीं आज सोमवार को उन्होंने राज्य भर में चर्चित ओयो होटल की श्रृंखला तथा क्रिकेट पर लगने वाले सट्टे को लेकर सवाल किया। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में उन्होंने विस्तार पूर्वक क्या कहा। राज्य के पूर्व कैबिनेट मंत्री तथा भाजपा के दिग्गज नेता विधायक सुधीर मुनगंटीवार वर्षाकालीन अधिवेशन के पहले दिन से ही लगातार विधानसभा में सरकार को विभिन्न मुद्दों पर घेर रहे हैं और लगातार सवालों की तोप दाग रहे हैं, जो आज हर तरफ एक चर्चा का विषय बन गया है। और वहीं अधिवेशन में रविवार को अवकाश होने के पश्चात आज सोमवार से शुरू हुए अधिवेशन में सरकार का ध्यान उन्होंने एक विषय की ओर आकर्षित किया। वो था राज्य भर में चर्चित ओयो होटल की लगातार बढ़त को लेकर, साथ ही खेलों में लोकप्रिय खेल क्रिकेट पर लगने वाले सट्टा को लेकर। इसके साथ ही उन्होंने अनेक प्रश्न संबंधित मंत्रालय से किए और उसको पूरी करने की मांग की। तो आइए सुनते हैं सोमवार को अधिवेशन के दौरान विधायक सुधीर मुनगंटीवार ने ओयो होटल तथा क्रिकेट पर लगने वाले बेटिंग के संबंध में क्या कहा। पण अध्यक्ष महाराज, एकीकडे महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी करत असताना एक OYO नावाची एक हॉटेल चेन तयार झाली। अध्यक्ष महाराज, मी आता येताना बघितलं की शहराच्या 20-20 किलोमीटर दूर एका निर्जन ठिकाणी OYO, आणि मग मनात शंका आली की हे OYO हॉटेल चेन काय आहे। अध्यक्ष महाराज, ही अतिशय गंभीर बाब सरकारने लक्ष देण्याची आहे की या हॉटेलसाठी कोणत्याही ग्रामपंचायतची परवानगी घेतली जात नाही, कोणत्याही नगर परिषदची परवानगी घेतली जात नाही, कोणत्याही महानगरपालिकेची परवानगी घेतली जात नाही, आणि या हॉटेलमध्ये 1 तासासाठी खोली भाड्याने दिली जाते। ही कशासाठी दिली जाते हा एक पोलीस विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे की OYOच्या माध्यमातून जर 20-20 किलोमीटर मध्ये कोणीच प्रवासी जाऊन राहत नाही, हा प्रवासी तिथं गेला तर मग त्याचं अर्थशास्त्र कच्चा आहे, कारण जाण्या येण्याच्या टॅक्सीला इतका खर्च येतो, त्यापेक्षा शहरातल्या एखाद्या हॉटेलमध्ये राहणं हे जास्त परवडतं। पण OYO मध्ये जेव्हा जातो तेव्हा खरं तर संस्कृती रक्षकाचं सरकार आहे। इथं जर संस्कृतीचा ऱ्हास होत असेल तर माननीय उद्योग गृह राज्यमंत्री बसले आहे, त्यांना OYOचा अभ्यास करावा आणि एकदा महाराष्ट्रात किती OYO आहे याची माहिती हे माननीय मंत्री महोदयांनी देण्याची आवश्यकता आहे। या गृह विभागामध्ये आपण पैसे तर अनेक दिले, पण अध्यक्ष महाराज काही कायदे बदलले जात नाही। जसा अध्यक्ष महाराज बेटिंगचा कायदा आहे, ताबडतोब जमानत होता महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम, हा जुना मुंबई जुगार असा हा अध्यक्ष महाराज कायदा आहे। आणि मग या व्याख्येमध्ये आता क्रिकेट बेटिंग सट्टा याचा समावेश करणं आवश्यक आहे। मोठ्या प्रमाणावर अध्यक्ष महाराज युवा पिढी या क्रिकेटवर प्रेम करणं मी समजू शकतो, पण या माध्यमातून बेटिंगवर पैसे लावणं, आणि एक तर न्यूज आली आहे की त्यांनी यासाठी वडिलांनी जमा केलेले व्यवसायाचे पैसे हे बेटिंगवर लावले, आणि नंतर वडील जेव्हा मारायला उठले तेव्हा पोरांनी वडिलांनाच मारहाण केली। तर संस्कृती रक्षक महाराष्ट्राच्या सरकारमध्ये अशा घटना जर मर्यादित करायच्या असेल तर या कायद्यामधली तरतूद ही बदलवली पाहिजे, आणि कलम 5 मधली जी शिक्षा आहे की पहिल्या अपराधाबद्दल 1 महिना कारावास व 200 रुपये दंड, दुसऱ्या अपराधाबद्दल 3 महिन्यापर्यंत शिक्षा, यामध्ये अध्यक्ष महाराज जमानत होते, आणि हा गुन्हा कबूल करून फक्त 200 रुपये हा दंड हा अध्यक्ष महाराज दिला जातो, आणि त्या दृष्टीने सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे। CTV के लिए वैभव गारकर की रिपोर्ट।